आमचं अकोट तेल्हारा या व्यासपीठाच्या अंतर्गत आम्हाला स्थानिकच आमदार हवा अशा पद्धतीची एक चळवळ अकोट तेल्हाराच्या नागरिकांच्या माध्यमातून आता सुरू झालेली आहे। कोणत्याही शहराचा किंवा जिल्ह्याचा विकास हा तिथल्या जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा तिथले जे पर्यटन स्थळ आहेत त्याच्यावरती किंवा नद्यांवरती ठरलेला असतो। आणि सध्या आपली चर्चा सुरू आहे अकोट तेल्हारा मतदारसंघाविषयी। नमस्कार, मी जया भारती आजच्या विशेष भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आणि सध्या माझ्यासोबत आहेत अकोटच्या शांतता समितीमध्ये असणारे आदरणीय सुरेशजी अग्रवाल सर शांतता समितीमध्ये आहेत, त्यासोबतच विविध धार्मिक स्थळांच्या त्या ट्रस्टमध्ये सुद्धा ते आहेत, त्यासोबतच त्यांचे अनेक सामाजिक कार्य सुद्धा आहेत। या व्यतिरिक्त ते एक उत्कृष्ट व्यावसायिक सुद्धा आहेत। सर तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर मला जाणून घ्यायचं की तुम्ही शांतता समितीमध्ये आहात, या माध्यमातून ज्या काही शहरामध्ये विविध प्रकारच्या रॅली निघत असतील किंवा जे काही धार्मिक कार्यक्रमांचं उत्सवांचं आयोजन केलं जात असतं त्यासाठी सुद्धा तुमची एक सक्रिय भूमिका असते। अशा वेळेला अकोट मतदारसंघामध्ये तुम्हाला काय काय समस्या जाणवतात? अकोटमध्ये अशा समस्या आहेत अनेक की आजपर्यंत कोणी म्हणजे सांगू सर अकोट मला वाटतं थकलं असेल सर्व। आमचा जो बाजारपेठ आहे अकोटमध्ये, भाजीपाल्याचा बाजार, आज माणसं तर काय जनावरही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती त्या बाजाराची आहे। बरोबर आहे। सर्व माणसांनी आम्ही सर्वांनी सांगितलं की बा तुमचं काय, त्यांचं असं म्हणणं पडलं की बा ही जागा शॉपिंग सेंटरसाठी आहे। शॉपिंग सेंटर आजपर्यंत झालं नाही आणि बाजारवाले सुद्धा तिथं जायला तयार नाही। आमचं काय म्हणणं आहे की याचा लवकरात लवकर प्रश्न सोडवला गेला पाहिजे। बरोबर सर, पण आता तुम्ही इतके वर्ष झाले इथली सगळी परिस्थिती तुम्ही बघत आहात, सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक, तुम्ही संघाचे पण इतक्या वर्षापासून तुम्ही त्याच्यामध्ये जुळलेले आहात। असं असताना भारतीय जनता पक्षाची गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी सत्ता आहे, तरी सुद्धा बदल का होत नाहीये? बाकीचा बदल झालेला आहे, रोड म्हणा, बाकीचं म्हणा, भारसाकडे साहेबांनी खूप केलेलं आहे, परंतु जे काही अनेक समस्या अकोटल्यातल्या ते अजून कोणीही सोडू शकलं नाही। म्हणजे खंत आहे आम्हाला याच्यासाठी। आता समजा धार्मिक उत्सव वगैरे असतात, धार्मिक उत्सवाच्या वेळेस अनेक अडचणी असतात। आम्ही अनेक वेळा सर्वांना सांगितलं की बा रस्ते बरोबर नसतात, रस्त्यावर मटेरियल पडलेलं असते, तर त्यांना इंटिमेशन वगैरे देत नाही। अनेक वेळा लाईट नाही आहे। आता या पुलावर 2 वर्ष झाले, पूल तयार होऊन 2 वर्षाच्या बंदर झाले, पण पुलापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत एकही लाईट नाही आहे। आम्ही रात्री, आता तुम्ही हे पाहिलं टर्निंग किती खतरनाक आहे आमच्या घरच्या इकडचं, आम्ही सांगू बेजार झालो, परंतु आतापर्यंत त्याच्यासाठी उपोषणही झाले लाईटिंगसाठी। त्यामुळे जानेवारीत लावून देऊ, आता जानेवारी गेला, हे गेला, आता जून महिना येऊन राहिला, आतापर्यंत त्याच्यावर कोणतीही तऱ्हेची कारवाई। सर लोकांच्या जे छोट्या मोठ्या समस्या असतात, त्यांची जी कागदपत्राची सगळ्यात महत्वाची कामं असतात, तहसील कार्यालय या ठिकाणी नवीन बनलं पण तिथे अजूनपर्यंत सोयी सुविधा नाही आहेत। या व्यतिरिक्त ज्या न्यायालयाकडे लोक न्यायासाठी बघतात, मला वाटते त्या न्यायालयालाच अजूनपर्यंत अकोटात न्याय मिळालेला नाही। त्याची इमारत जी आहे की तुम्ही बघू शकता, तुम्ही इथे राहता, तर त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? माझे मोठे भाऊ आता वकील आहे, ते दिल्लीला पण जातात, ते आज 85 वर्षाचे झालेले आहेत। मी कोर्टात अनेक वेळा गेलो, बघितलं। कोर्टाची बिल्डिंग जर तुम्ही पाहिली, सारा बिल्डिंग गळून राहिली, पक्षकाराला कुठे बसायला जागा नाही, बाथरूम वगैरे पाहिले त्याचे ते इतके खराब आहेत की माणसाला वाट नाही त्याचं जावं म्हणून। अनेक वेळा ते सँक्शन झालं आहे, कोर्टासमोर मोठी नाली आहे, सारी गहाण त्याच्यावर वाहते। मॅजिस्ट्रेट साहेब बोलू थकले असतील, परंतु आता त्याच्यावर कोणतीही तऱ्हेची कारवाई नाही। ही सर्वात मोठी गंत आहे की कोर्टामध्ये इतके लोक जातात, पुकारा होत नाही, बिचारे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथंच राहतात, परंतु त्यांना बसायला कोणती जागा नाही आहे। सर्वात मोठी समस्या आहे आमच्या अकोटची, परंतु आजपर्यंत ते कोणी सोडलेली नाही। सर या व्यतिरिक्त इथले जे पोलीस स्टेशन्स असतील किंवा ज्या बाकी सार्वजनिक ठिकाणं आहेत त्यांची अवस्था कशा पद्धतीची आहे? पोलीस स्टेशनची व्यवस्था आमची चांगली आहे। बाकीचं डिपार्टमेंट जसं काय की बरेचसे डिपार्टमेंट असे आहे की त्यांचं याच्याकडे लक्षच नाही काहीच। सर तहसील कार्यालयाची एवढी मोठी नवीन इमारत बनलेली आहे, पण तिथे अजूनपर्यंत लोकांना सुविधा मिळालेल्या नाही आहेत, तर त्यासाठी इथल्या लोकांची सहनशक्ती जास्त आहे की लोक सध्या अजूनपर्यंत अंधारात आहेत? लोक म्हणजे आमच्या अकोटचा सारखं तुम्ही गावच नाही पाहिलं। म्हणजे आधी ज्याला म्हणतात की नाही लोक मुख्य बहिरे अंधे हो गए, तसं आमचा अकोट आहे। सहनशक्ती इतकी आहे की कोणी कोणाला बोलायला तयार नाही, सारे आपल्या पोळे शकून राहिले, काही कोणाला काही घेणं देणं नाही।
तो वार्ड पुरता पाहतो, बाकीच्या गावात काय होऊन राहिलं त्याला त्याच्याशी काही. बिल्डिंग एवढी चांगली बांधलेली आहे, त्याचं तहसील बिल्डिंग वगैरे एसडीओ साहेबांचं ऑफिस आहे, परंतु बाहेर तुम्ही पाहसाल तर माणसाला बसायला तिथं राहायला जे लोक फॉर्म भरून देतात करतात त्याचं काहीच व्यवस्था नाही, अजूनही नाही झालेली आहे. सर, मग ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय आहे? म्हणजे याच्यासाठी काय परिवर्तन असायला पाहिजे किंवा काय बदल एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला अपेक्षित आहे? बदल म्हणजे जोपर्यंत माणूस जागृत होणार नाही प्रत्येक समाजाचा, पक्ष बाजूला सारून जोपर्यंत एक झेंडा खाली येत नाही कोणी, तोपर्यंत हा विकास होणार नाही. कारण काय की परत मी म्हणतो बीजेपी, तो म्हणतो शिवसेना, त्यांचे प्रश्न अलग माझे प्रश्न अलग, हे सारा बाजूला सारून जर आम्ही गावाच्या हिशोबाने विचार केला आणि गावाला चांगलं करण्याचं सर्वांनी स्वप्न जर बघितलं तर मला नाही वाटत कोणती समस्या अशी आहे जे हल होऊ शकणार नाही. सर, आता अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारते, कारण तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक या शहरातले आहात आणि त्यासोबतच एक उत्कृष्ट व्यावसायिक सुद्धा आहात, शांतता समितीमध्ये आहात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जर या वेळेला तुम्हाला असं वाटतं का की येणाऱ्या विधानसभेमध्ये बीजेपीला याचा फटका बसू शकतो? परिस्थिती अशी आहे की साहेबाचा स्वभाव चांगला आहे, साहेबांनी काम केलेलं आहे खूप. भारसाकळे साहेबांनी खूप जास्त काम केलेलं आहे आणि त्या माणसाने बरं भेटीगाठी कमी घेतल्या असली, परंतु जे जे काम त्यांना सांगितले, आता आमचं दुर्गा माताचं मंदिराचं ते ग्राउंड आहे, त्या ग्राउंडचं त्यांनी पूर्ण काम केलेलं आहे. इतकं घाण होती त्या ग्राउंडवर आणि आता आमच्या भाऊंच्या समोरचे रोड वगैरे ते सर्व करून राहिले. आणि बरेचशा असं वाटतं की बाबा आता नवीन माणसाला कोणाला तरी चान्स दिला पाहिजे, एक यंग माणूस कोणीतरी आलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. परंतु पक्षाच्या अनेक असे कार्यकर्ता आहे की स्वतःला त्यांनी पूर्ण लहानपणापासून वाहून घेतलेलं आहे, परंतु त्याची कोणती तरीची कदर येतं नाही आहे. उदाहरणार्थ आमचे कनकभाई कोणत्याही पोस्टवर नाही, आज त्यांनी त्या माणसाने तनाने मनाने धनाने सर्व कार्य केले, परंतु त्याचं कुठेही म्हणजे एक साधारण माणसाचं म्हणजे त्याची कोणती तरीची मला नाही वाटत. मी तर भाऊसाहेब फुंडकर होते तेव्हाही सांगितलं, भारसाकळे साहेबांनाही सांगितलं की बाबा असे निष्ठावान कार्यकर्ते जर त्यांना जर पक्षाकडून काही मिळत नसेल तर या पक्षाचं पुढे काय होणार आहे ही समस्याच राहणार आहे. अगदी बरोबर सर, आज एवढी छान तुम्ही चर्चा केली, तेही अगदी दिलखुलासपणे, त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. तर हे होते आदरणीय अग्रवालजी, जे की विविध धार्मिक संस्थांमध्ये ते आहेत, त्यासोबतच एक व्यावसायिक आहेत, शांतता समितीमध्ये आहेत आणि शांतता समितीच्या माध्यमातून जे काही काम होतं त्यासाठी सुद्धा ते नेहमी सक्रिय असतात. एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी आज त्यांच्या व्यथा आपल्या सगळ्यांसमोर मांडलेल्या आहेत. बघत राहा आमचा हा अकोट तेल्हारा मतदारसंघाविषयीचे विशेष भाग. पुन्हा भेटूया नवीन व्यक्तीसह. धन्यवाद.